कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाभोवतीचा सस्पेन्स हा दिवसेंदिवस गडद होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर एकीकडे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील हे गोकुळवर प्रशासक लागणारच असा दावा करतात, दुसरीकडे गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ तात्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असं सांगतात। आणि आता या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री झाली आणि एक नवा प्रश्न उपस्थित झालाय, तो म्हणजे महायुतीची सत्ता असताना, महायुतीचाच अध्यक्ष असताना मग गोकुळवर प्रशासक कशासाठी? म्हणजेच आता गोकुळचा मुद्दा हा केवळ सहकारापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो थेट महायुतीतल्या अंतर्गत राजकीय शक्ती परीक्षेचा केंद्रबिंदू बनलाय। आता ते कसं तर समजून सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीआधी 1108 ज्या नव्या दूध संस्था आहेत त्यांच्या सभासदत्वावरून मोठा वाद निर्माण झालाय। या संस्थांना मताधिकार द्यायचा की नाही हाच प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे। भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि भाजप गटाची भूमिका स्पष्ट आहे। या संस्थांना न्याय मिळाल्याशिवाय गोकुळची निवडणूक घेणं म्हणजे अन्याय। आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीनंतर आमदार शिवाजी पाटील यांनी स्पष्ट संकेत दिले की गोकुळची आगामी निवडणूक ही पारदर्शक व्हावी यासाठी प्रशासक नियुक्ती ही जवळपास निश्चित आहे। त्यांनी विद्यमान कारभारावर गंभीर आरोप सुद्धा केले। मग वाढीव सभासद नोंदणी, सत्ताधाऱ्यांचे जे कथित गैरव्यवहार आहेत आणि दूध उत्पादकांवरील अन्याय, हे मुद्दे त्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा मांडल्याचं कळतंय। तर दुसऱ्या बाजूला गोकुळचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत नवीद मुश्रीफ यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली। त्यांच्या मते मुख्यमंत्र्यांनी महायुतीतील सर्व नेत्यांना गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करा आणि महायुती म्हणूनच लढा असे स्पष्ट आदेश दिले। म्हणजेच बैठक एकच पण निष्कर्ष मात्र दोन, एकीकडे प्रशासक, दुसरीकडे थेट निवडणूक। आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा ट्विस्ट आला तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका। शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी स्पष्ट सवाल उपस्थित केल्याची माहिती समोर येते, ते म्हणजे गोकुळमध्ये आधीपासून महायुतीची सत्ता आहे, अध्यक्ष सुद्धा महायुतीचा आहे, मग प्रशासकाची गरज तरी काय? आता शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना याविषयी स्पष्ट सूचना दिल्याचं सुद्धा कळतंय की गोकुळमध्ये प्रशासकाऐवजी महायुतीच्या संचालकांनाच मुदतवाढ किंवा तात्काळ निवडणूक या पर्यायांवर ठाम भूमिका मांडा। याचा अर्थ महायुतीमध्येच गोकुळच्या पुढील मार्गावर म्हणजेच प्रशासक नेमणुकीवर एकमत नसल्याची चर्चा आहे। आता याचा राजकीय संदर्भ सांगायचं झालं तर गोकुळवर नियंत्रण म्हणजे केवळ दूध संघावर नियंत्रण आहे का? तर नाही, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण राजकारणावर याचा प्रभाव पाडता येतो। सहकारातली सत्ता राखता येते आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा स्थानिक राजकीय समीकरणांवर सुद्धा पकड ठेवता येते। त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मग महाडिक असेल, मुश्रीफ गट असेल आणि मग जे स्थानिक नेते आहेत यांच्यातली प्रत्येक हालचाल ही आता गोकुळभोवती केंद्रित झाली आहे। त्यामुळे पुढे काय तर गोकुळ दूध संघाच्या 4 मे रोजी विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपतोय। त्याआधी न्यायालयीन प्रक्रियेचा निकाल लागतो का? राज्य सरकार काय भूमिका घेतं आणि महायुतीत अंतिम एकमत होतं का? यावरच ठरणार आहे की गोकुळवर प्रशासक बसणार की महायुती एकसंघ राहून थेट निवडणूक लढणार। बरं, सध्या गोकुळमध्ये प्रश्न फक्त निवडणुकीचा नाही, तर प्रश्न आहे सत्तेचा, प्रश्न आहे महायुतीतल्या अंतर्गत समन्वयाचा आणि प्रश्न आहे कोल्हापूरच्या भविष्यातल्या सहकारातल्या राजकारणाचा। त्यामुळे 4 मे पूर्वी गोकुळमध्ये आणखी राजकीय घडामोडी वेगाने घडणार आहेत। त्यामुळे सगळं लक्ष म्हणजे संबंध महाराष्ट्राचं लक्ष हे आता कोल्हापूरकडे लागलंय। तरी आपल्याला काय वाटतं, गोकुळच्या या राजकीय संघर्षात योग्य निर्णय कुठला असेल, प्रशासक की निवडणूक? तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।